फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर स्वामींच्या प्रकट दिनाची सगळी तयारी चालू आहे. तर पाडव्याच्या दिवशी मी स्वामींना आवडतात तसे जे बेसनाचे लाडू ते मी तयार करत आहे. ते मी पाडव्याच्या दिवशीच तयार केले, कारण दुसऱ्या दिवशी मला वेळ नव्हता करायला. तर त्यामुळे मी स्वामींसाठी हे तयार करते आहे. तर मग मी बेसनाचे लाडू तयार केले. मधीच लाईटसुद्धा गेली होती, त्यामुळे मला ते शूट नाही करता आलं. पूर्ण जेवढं करता आलं तेवढं मी केलं आहे. मग बेसनाचे लाडू तयार करून घेतले आणि मग मी सकाळी लवकर उठून स्वामींच्या अभिषेकाची तयारी सुरू केलेली आहे. तर सकाळी उठल्यानंतर पहा, बाहेरचं वातावरण बघा किती फ्रेश वाटतंय. तिकडे कोंबडा बांग देतानाचा सुद्धा आवाज येतो आहे. 5:30 पावणे 6चा टायमिंग असेल हे, आणि उजाडायला अजून बराच वेळ होता. हळूहळू असं आकाश आहे ना, थोडंसं असं लालसर व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मी पूर्ण फ्रेश होऊन उंबरठा लेपन करून घेतलं नेहमीप्रमाणे. रांगोळी काढली दारामध्ये, छोटीशीच काढली एकदम. त्यानंतर रोजची देवपूजा करून घेतली आणि मग त्याच्यानंतर स्वामींच्या अभिषेकाची तयारी करायला घेतली. आता स्वामींचा अभिषेक मी दूध, साजूक तूप, हळद, केशर, चंदन किंवा अष्टगंध यापैकी काही चालेल, मध आणि हळद या 5 गोष्टींनी मी त्यांचा अभिषेक केलेला आहे. तर तो अभिषेक मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मी पारायण वगैरे नाही करू शकले जास्त, पण आज पूर्ण जेवढी करता येईल, जेवढी जमेल तेवढी सेवा मी आज केलेली आहे. सर्वात प्रथम आपल्या गणपतीची पूजा करतो आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना, शुभ कार्याची. तसंच मी सुपारी पूजून घेतली आहे आणि मग स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात केलेली आहे. आपले जे कोणी स्वामी भक्त आहेत, जे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत किंवा ज्यांना स्वामी कोण होते हे माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी मी आज ही गोष्ट सांगणार आहे. आणि जेवढी मला माहिती आहे, मी जेव्हा स्वामीच्या सेवेमध्ये आले तेव्हा मला जी माहिती मिळाली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वामींचा प्रकट दिन म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती असावं. जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल तर मी आज ती कथा सांगणार आहे. तर स्वामी म्हणजे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झालेत. गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या नृसिंह सरस्वतींनी, व नंतर ते शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात गेले आणि त्या कर्दळी वनात ते अदृश्य झाले. याच वनामध्ये बरेच वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे त्या ठिकाणी एक मुंग्यांचं वारूळ तयार झालं जिथे ते बसले होते तिथे. आणि एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या वनात आला आणि लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर पडली. त्या वारुळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. ते म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता, पण स्वामींनी त्याला अभय दिले. त्यानंतर ते बरेच देश फिरले आणि शेवटी अक्कलकोटमध्ये आले. अशी ही स्वामींच्या प्रकट दिनाची कथा आहे. तर ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना कळलंच असेल. हे ही नाद तर स्वामींना खूप आवडतं, त्यामुळे मी त्यांना अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून पुसून काढलेलं आहे. आणि मग हे कापसाने लावायचं आहे स्वामींना आपण. तर ते कापसाने स्वामींना मी लावलेलं आहे. तर मला पिवळा चाफा मिळाला नाही कुठे, त्यामुळं मग मी चाफ्याची फुलं आमच्या
टेरेसवरती गार्डन जे आहे त्याच्यामध्ये हा चाफा आला होता, पांढरा पिवळट असतो तो, तर तो चाफा मी त्यामुळे स्वामींना वाहिलेला आहे. आता स्वामींसाठी मी नवीन वस्त्र आणली होती, तर ती वस्त्रसुद्धा आज स्वामींना नवीन वस्त्र मी घालणार आहे. हे मी अन्नपूर्णेला वस्त्र नव्हते त्यामुळं ते सोबतच आणलेले आहे अन्नपूर्णेसाठी वस्त्र. खूप सुंदर सुंदर वस्त्र तिथं होती. कोणतं घेऊ, हे घ्यावं की ते, असं मला वाटत होतं तिथे. त्यानंतर मी हे धूपसुद्धा आणलेलं होतं नवीन स्वामींसाठी. हे पहा, ही अन्नपूर्णा कशी दिसते पहा, छान. आता हे वस्त्र मी स्वामींना घालणार आहे. त्यापूर्वी आधी स्वामींना मी गंध लावून घेणार आहे. अष्टगंध लावा. स्वामींची मूर्ती थोडी लहान असल्यामुळे तुम्हाला ती स्पष्ट दिसत नसेल, पण आज स्वामींचं रूप खूप सुंदर दिसत होतं. अगदी मला ते समोर असल्यासारखे वाटत होते आणि मला त्या समोरून उठावंसंच वाटत नव्हतं त्या स्वामींपुढून. एवढी सुंदर ती पूजा वाटत होती. आणि आपण म्हणतो ना, स्वामींच्या इच्छेपुढे काही चालत नाही. त्यांची जी इच्छा असेल ना, तेच आपल्याकडनं घडत असतं. तर मला पारायण वगैरे करता नाही आलं, पण मी जेवढी जमेल तेवढी आज सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आता हे स्वामींचं जे उपरणं आणि टोपी आहे ना, ती किती वेळ झालं बसतच नव्हती, सारखी पडत होती. मग त्यामुळे मग मी ती नाही घातलं दोन्ही पण. आता पहा किती छान दिसतात आहे स्वामी नवीन कपड्यांमध्ये. त्यानंतर हे तारक मंत्रचं पुस्तक आहे. तर हे तारक मंत्र मी 11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे. मी आज सकाळपासून जे काही तयारी करत होते त्या वेळेपासूनच मला सारखं मनात येत होतं की आज मला स्वामींचं दर्शन मिळेल की नाही. कारण आमच्या इथे कुठेही स्वामींचं मंदिर किंवा कोणतंही केंद्र जवळ नाही आहे आणि मला त्यामुळे जाता येत नाही तिथे लांब असल्यामुळं. कारण संध्याकाळची आरती वगैरे पण आपण घरी करत असतो. तर हेच मनामध्ये सारखं वाटत होतं की आज स्वामींचं दर्शन जर मंदिरात जाता आलं तर किती बरं होईल. तर मी त्याच याच्यामध्ये पूर्ण दिवस होते की काय कसं करता येईल. त्यानंतर संध्याकाळचं हे सगळं झाल्यानंतर मी आधी आरती करून घेतली स्वामींची. त्यांच्या पुढे लाडूचा नैवेद्य ठेवला. आता तुम्ही म्हणताल की एकाच हाताने ताट पकडलं, तर मी एकटीच असल्यामुळे घरात कोणी नसल्यामुळे मग मला आरतीचं ताट आणि घंटी दोन्ही हातामध्ये पकडावी लागली होती. त्यानंतर हा जो स्वामींना मुजरा करतो तो मुजरा करून घ्यायचा आहे. हाताची 3 बोटे सरळ आणि अंगठा आणि अंगठ्याचं शेजारचं बोट आपण असं पकडून असाच हात सेम दुसरा मागे पाठीच्या मागे ठेवायचा आहे आणि मुजरा करायचा आहे. आणि हे 10:10ला माझं सगळं आवरलं होतं, पूर्ण अभिषेक आरती वगैरे. आणि खूप सुंदर वाटत होते स्वामी महाराज. आज पूजाच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होती. त्यानंतर मी स्वयंपाक केला. स्वामींसाठी बासुंदी केली होती. स्वामींना खीर वगैरे असे पदार्थ आवडतात, तर मग मी बासुंदी केली होती आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला स्वामींना.
खूप जास्त काही बनवलं नव्हतं, कारण आदल्या दिवशी पाडव्यालासुद्धा बरेच गोड पदार्थ वगैरे झाले होते, तेलकट वगैरे. त्यामुळे हे नॉर्मलच, आणि स्वामींना असं काही नाही, एकदम साधं सिंपल जेवण आवडतं. आता हे सगळं दाखवल्यानंतर पूर्ण, त्यानंतर आम्ही सुद्धा जेवायला घेतलं. त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता हे संध्याकाळची मी हे दाखवते तुम्हाला. दिवा लागण्याची वेळ आहे. तर संध्याकाळपर्यंत ही फुलं ना सुकायला लागली होती बरीचशी, तर ती मी काढून घेतली आणि परत पुन्हा नवीन फुलं त्यांना वाहिलेली आहेत स्वामींना. त्यानंतर संध्याकाळी दिवा वगैरे लावून मी एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप केलेला आहे. अजूनही माझ्या मनात हेच चालू होतं की मला स्वामींचं दर्शन आज मिळेल की नाही मिळेल. घरात तर स्वामी आहेच, पण मंदिरामध्ये जाऊन जे आपल्याला समाधान वाटतं ना, तर आता जवळ नसल्यामुळं मी त्याच विचारत होते की काय आता कसं जाता येईल. आरती तर पर्यंत झालेली आपली. तर तेवढ्यात असं झालं की जे आपण मशीन घेतलेलं आहे, डिशवॉशर मशीन, त्याचं लिक्विड आपल्या इथं ऑनलाईन येत नव्हतं. तर ते कारण त्यामुळे डेमो झाला नाही दुसऱ्या दिवशी, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी. तर त्यांनी सांगितलं लिक्विड पहिले आणल्याशिवाय डेमो करता येणार नाही. मग ते लिक्विड आणण्यासाठी आम्ही इथे काळे बोराटे नगर म्हणून आहे, तिथं गेलो होतो. तर तिथं खूप गर्दी दिसली आम्हाला. माझे मिस्टर आणि मीच गेले होते, मुलगा घरीच थांबला होता. तर त्यावेळेस हे दिसलं, तर तिथे मला दिसलं की स्वामींचं केंद्र आहे. एवढी गर्दी असल्यामुळं आम्ही गेलो होतो बघायला. तर हे किती गर्दी आहे तिथं. एवढी गर्दी होती ना, पूर्ण असं भरलं होतं अगदी अक्षरशः गच्च एकदम. आणि त्यामुळेच आम्ही खरं पाहायला गेलो होतो. तर मला ते बघून एवढा आनंद झाला ना, की स्वामी मनातली इच्छा अशी पूर्ण करतात. हे पहा, आणि तिथे बाहेरूनच हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर एकदम तिथे तर मोबाईल अलाउड नव्हता तिथे. तर मग आम्ही स्क्रीनवरून घेतलं हे. मग नंतर हे पहा केवढी लाईन आहे, पण ती खूप फास्ट पुढे पुढे जात होती म्हणा. आणि मला असं प्रकारे मला स्वामींचं दर्शन मिळालं. हे पहा बाहेरून असं फोटो. आणि ही अशी प्रसादासाठी सुद्धा लाईन लागली होती. दर्शन घेतल्यानंतर खूप भरपूर गर्दी होती. स्वामींना द्राक्षांची, काळे आणि हिरवे द्राक्ष असतात त्यांची आरास केली होती. आणि इथं आम्ही प्रसाद घेताना असं झालं की प्रसाद संपला होता. म्हणजे जे द्रोणामध्ये देत होते तो प्रसाद द्रोण संपले होते. सॉरी, प्रसाद नव्हता संपला, द्रोण संपले होते. हे पहा, आम्हाला हा असा प्रसाद मिळाला. केळी आणि हे असे 2 बॉक्स मिळाले होते. हे बघा, हे मी आणलेलं लिक्विड. तिथं आपल्याला ते टॅप बसवा लागला एक कनेक्टर. हां, तो 350चा वेगळा परचेस करावा लागेल. अच्छा, काय असतं ते स्पीड वॉटर नाही, हे आम्ही ते कनेक्ट करण्यासाठी. अच्छा, ह्याच्यासोबतच आहे. अच्छा. हा, आता हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं 5:30-6चं आहे शूटिंग. तर त्यावेळेस ते आले होते डेमो देण्यासाठी. आणि ते असा टॅब बसवतात आहे, तो घ्यावा लागला वेगळा आम्हाला. आणि तो बसवून दिला त्यांनी. आता इथे आम्ही बघा साईडला मी फोटो टाकला आहे. अशी स्ट्रीप मिळते हार्ड वॉटर चेक करण्यासाठी. ते तुम्हाला चेक करून देतात की हे पाणी किती हार्ड आहे, त्यानुसार. जसं की आपण म्हणतो क्षार किती आहेत पाण्यामध्ये. तर लेफ्ट साईडला जसे लाईट कलर झालेले आहेत ना, ते म्हणजे कमी क्षार. आणि राईट साईडला जसं जसं जाईल
ते म्हणजे खूप क्षारयुक्त पाणी, हार्ड वॉटर. तर आपला हा मीडियम निघालेला आहे ब्ल्यू. तर ते म्हणले चालेल, सॉल्ट खूप कमी लागतं, नॉर्मल आहे वॉटर तुमचं. त्यानंतर ते सांगत होते की कसं ऑपरेट करायचं, काय काय आहे, लिक्विड्स वगैरे किती टाकायचे, कधी कसं इंडिकेशन दिलं जातं म्हणजे मशीनवरती, ते जे कंट्रोल पॅनेल आहे वरती त्याच्यावर काय दिसतं, कसं तुम्ही रिनसेट वगैरे, सॉल्ट आणि तुमची रोजची जी पावडर असते भांडी धुण्याची, ते कधी आणि कशी टाकायची, हे सगळ्या बराच वेळ लागला त्या सगळ्याला. आणि ते सगळं मी समजून घेत होते. बऱ्याच सायकलसुद्धा त्यांनी सांगितल्या, इंटेन्सिव्ह सायकल, परत इको, असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर याचासुद्धा मी व्हिडिओ डिटेलमध्ये बरेच दिवस वापरल्यानंतर देईल मी मशीन. हे सॉल्ट टाकतात आहे ते, आणि एकदा सॉल्ट टाकल्यानंतर लवकर टाकावं लागत नाही ते. तर मगाशी मी सांगायचं राहून गेलं की तो जो प्रसाद तिथं हे संपले होते त्याचे द्रोण. तर मी विचार करत होते की मुलाला प्रसाद घरी कसा न्यायचा द्रोणमध्ये, आणि ते इतका गरम होता ना, भात होता त्याच्यामध्ये मसाले भातासारखा, तर तो कसा न्यायचा आता गाडीवरती. तर बघा स्वामींना किती काळजी असते आपली. तर स्वामींनी तिथं प्रसाद संपला, आणि दुसरा प्रसाद मला एका मुलाने येऊन सांगितलं की ताई प्रसाद मिळेल तुम्हाला, तुम्ही थांबा थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर असा प्रसादाला बॉक्समध्ये रॅप केलेला की जेणेकरून मला तो घरी नेता येईल पिशवीमध्ये टाकून. तर बघा कसं स्वामींना कळतं आपल्या मनातलं. मला खूप म्हणजे मला खूप आनंद वाटलं की मला जे टेन्शन आलं होतं की मुलाला प्रसाद मिळणार नाही, नीट कसा न्यायचा, एवढं गरम हातामध्ये टू व्हीलर, तर तीसुद्धा काळजी स्वामींनी माझी मिटवली एकदम. आता हा डेमो झालेला आहे बराचसा, तर तुम्हाला दाखवते मी. ते सांगतील थोडंफार तेसुद्धा दाखवते आहे. बघा 3 तास 15 मिनिट दाखवते का, इथं आई म्हणून येतो. हा, आई एरर आला की तुमचा नळ बंद. एई एरर आला की त्याच्या सेन्सरला पाणी लागेल. ह्याचे सगळे जे पार्ट आहेत ना, पीसीबी, मदरबोर्ड, हीटर, हे सगळे खाली बेसमेंटला. जर कधी तुम्ही मध्येच जर डोर ओपन केला चालू सायकलमध्ये, तर साईडने दरवाजातनं लिकेज येतं, तर ते पाणी खाली येतं. त्या केसमध्ये एई एरर दाखवतं. जर एई एरर आला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे डिशवॉशर एम्प्टी करायचे, पूर्ण पाणी वगैरे ड्रेन करायचे, आणि 45 डिग्री असं अंगावर घ्यायचे, म्हणजे टिल्ट करायचे. त्याच्या बेसमेंट मधलं पाणी निघालं की परत तुम्ही मशीन लावू शकता. अंगावर घ्यायचं, पुढे घ्यायचं नाही तर मागं घ्यायचं, ड्रेन करायचं, पण पूर्ण 45 डिग्री करायचं, जमिनीपासून फुटभर वरती ते पाणी पूर्ण निघून जातं. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा स्वामी पूर्ण करोत एवढी स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा.